नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्र सरकारच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढली. परकीय गुंतवणुकीमध्ये भारत चीनच्या पुढे. नव्या उद्योजकांच्या समस्या निवारणासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून स्टार्टअपसाठी ट्विटर सेवा सुरू. उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट हटवली. केंद्र सरकार निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार. राज्यातल्या 40 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह मुंबईतल्या 15 रेल्वे स्थानकांवर एक्सेलरेटर वायफाय सुविधा उपलब्ध होणार. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. आणि चायना मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणॉय आणि पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारतानं बाजी मारली असून चीनलाही मागे टाकलंय. 2015 या वर्षात केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे परदेशी गुंतवणुकीत भारतानं नवी उंची गाठली आहे. अनेक राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासदरातली घट आणि महागाईचं संकट असताना भारतानं केलेली कामगिरी लक्षणीय असल्याचं याविषयीच्या एका अहवालात म्हटलं आहे. गेल्या कित्येक वर्षात प्रथमच चीन परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत पिछाडीवर पडला असून चीनच्या भांडवली गुंतवणुकीत 23% घट झाली आहे. भारतातल्या नवनवीन प्रकल्पांमधल्या भांडवली गुंतवणुकीमध्ये जगभरात आशिया क्षेत्रानं वरचा क्रमांक गाठला आहे. एकट्या आशिया खंडानं अंदाजे 45% इतकी गुंतवणूक केली. 2015 मध्ये भारतातल्या योजनांच्या संख्येत 8% वाढ होऊन त्यांची संख्या 697 झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यामुळे भारतात एकूण 63 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी परदेशी गुंतवणूक झाली आहे. नव्या उद्योजकांच्या समस्या निवारणासाठी वाणिज्य मंत्रालयानं स्टार्टअपसाठी ट्विटर सेवा सुरू केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झालं. स्टार्टअप इंडिया अंतर्गत नवीन उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि विविध प्रश्नांची उत्तरं आता थेट वाणिज्य मंत्रालयाकडून मिळू शकतील. यासाठी ट्विटरवर #MOCISEVA टाईप केल्यावर उद्योजक प्रश्न विचारू शकतात. या प्रश्नांची उत्तरं तातडीनं मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट काल हटवली. हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं येत्या 29 एप्रिलला बहुमत सिद्ध करावं असे निर्देशही न्यायालयानं दिले. उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट ही सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या कायद्याविरोधी असल्याचं मुख्य न्यायमूर्ती KM जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं. घटनेच्या 356व्या कलमाखाली 27 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीबद्दल न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे उठले. दरम्यान उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सरकारी योजना लोकसहभागातून यशस्वी होतात. अधिकाऱ्यांनी सरकारी योजनांना जनआंदोलनाचं रूप द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीमध्ये नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रत्येक स्तरावर सर्वांनी सुधारणेचा दूत होणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महत्वाच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत मोहीम, स्वच्छ विद्यालय आणि मृदा आरोग्य योजना अशा योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 10 जिल्ह्यांना यावेळी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथे आज सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या पहिल्या शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. उज्जैन इथे देश आणि परदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक त्यामुळे दाखल झालेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पुढचं शाही स्नान येत्या 21 मेला होणार आहे. कुंभमेळ्याला जाण्यासाठी राज्यातूनही विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. येत्या 4 वर्षात 9 नव्या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्त कंपनी स्थापन करणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. 23,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत अशी माहिती त्यांनी दिली. अहमदनगर, बीड, परळी वैजनाथ, वर्धा, नांदेड, यवतमाळ, पुसद मार्गे, वदसा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, नागपूर, नागभीड, गेज रूपांतरण, मनमाड, इंदौर, गडचांदूर, आदिलाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वैभववाडी, बारामती, लोणंद या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या सर्व 9 प्रकल्पांचा प्रत्येकी 3 महिन्यांनी आढावा घेतला जाईल आणि दर महिन्याला त्याचा अहवाल सादर केला जाईल. राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी एक स्वतंत्र नोडल अधिकारी रेल्वे मंत्रालयानं नियुक्त केल्याचंही प्रभू यांनी सांगितलं. मुंबईतल्या 15 रेल्वे स्थानकांवर लवकरात लवकर एक्सेलरेटर, शौचालयं आणि वायफाय सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश
रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातल्या 40 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून सीएसटी ते चर्चगेट ही स्थानकं जोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही प्रभू यांनी यावेळी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्रात साजऱ्या करण्यात आलेल्या सप्ताहाचा काल समारोप झाला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांनी विविध क्षेत्रातली विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं. त्यांचे प्रयत्न आपलं सरकार पुढे नेईल, असं गेहलोत यांनी यावेळी सांगितलं. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना भावनिक पातळीवर सन्मान मिळणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ अभ्यासक प्रेमानंद रूपवते, आनंद कृष्णन, महूच्या डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वानखेडे यांनी यावेळी आपले विचार मांडले. राज्यातल्या दुष्काळ सदृश भागात योग्य उपाययोजना करण्यासाठी सरकारनं उशीर केला, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुळे यांनी काल औरंगाबाद, जालना आणि बीडमधल्या दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर बीड इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या मंत्रिमंडळानं मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यानंतर काय उपाययोजना केल्या याबाबतचा कृती अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावणी सुरू करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात येत्या संसदेच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यापूर्वी औरंगाबाद इथे बोलताना ठिबक सिंचनावरही ऊसाची शेती होऊ शकते, त्यामुळे सरकारनं ठिबक सिंचनावर जास्त अनुदान द्यावं, असंही त्यांनी सांगितलं. तृतीयपंथीय सक्षमीकरण मेळाव्याचं नोंदवस मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. अनाम प्रेम या संस्थेच्या वतीनं आयोजित या मेळाव्यानं तृतीयपंथीयांच्या कलागुणांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण सक्षम बनवण्यासाठी तसंच या समुदायाबद्दलच्या समाजाच्या मानसिकतेत बदल व्हावा यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरण मेळाव्याचं मुंबईत बोरिवली इथं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात प्रथमच अनेक तृतीयपंथी व्यावसायिक, नवीन उद्योजक, वेशभूषाकार, कलाकार सहभागी झाले होते. अनेकांचं पाककौशल्यही या मेळाव्यात अनुभवता आलं. पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायातून बाहेर पडून स्वयंपूर्ण होण्याकरता नवीन शक्यता पडताळण्यासाठी हे व्यासपीठ तृतीयपंथीयांना मिळालं. अपना सेल्फ हेल्प ग्रुप इम्प्लीमेंट किया है. जैसे मिट्टी का कुछ यार्डिंग बनाए हमने बैम्बूस का कुछ सामान यहाँ पर रखा है, बैग्स, ये सब करके हम लोग का वहाँ पर जितना ट्रांसजेंडर हिजरा पॉपुलेशन है उन लोगों को सेल्फ डिपेंडेंट कर रहा है हम लोग. ये भी एक कमाने का इनकम है करके हमारे पास इतने हुनर होते हैं. 50% लड़की की, 50% लड़कियों की मिला के 100% हम हैं. तो 100% जब हम है तब खुद इंडिविजुअल हम कमा सकते हैं करके. पे बुटीक और पार्लर का काम करते हैं, तो कुछ लोग मिलके हम सब काम करते हैं. तो उसी के लिए हमने सब हैंडमेड सारी ड्रेसेस हैं हमारी, ये जिन्हें हमने लगा रखा है. हमें बहुत अच्छा स्कोप मिला है वहाँ पे, क्योंकि लोगों को सिर्फ काम चाहिए. अब लोगों को ये नहीं है कि हम हैं क्या, उससे उन्हें कोई मतलब नहीं है. देशभरातील सुमारे 350 तृतीयपंथी या मेळाव्यात सहभागी झाले होते. साड्या, दागिने, हस्तकलेच्या अनेक वस्तू या मेळाव्यात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. मेहंदी, रंगभूषा, नखांवरील कलेचा प्रत्यक्ष अनुभवही इथे देण्यात आला. या मेळाव्यासारखे उपक्रम तृतीयपंथीयांच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारे ठरतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं काल मैत्री संस्थेच्या विद्यमानं मुंबईत राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन आणि सामाजिक न्याय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्याम म्हात्रे, कामगार नेते आमदार भाई जगताप, नीला लिमये, नशाबंदी संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर, विनायक जावळेकर, अमेय भोसले, प्रवीण शिंदे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसंच इतर क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. गिरगावातल्या एका मध्यमवर्गीय सामान्य मराठी माणसाचे अनुभव कथन केलेले लेखक डॉक्टर अमेय देसाई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय ओक यांच्या हस्ते काल संध्याकाळी मुंबईत झाला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटालेही यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं ग्राम उदय से भारत उदय या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ग्राम किसान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा हा वृत्तांत. सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणं, पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास आणि गरिबांचं जीवनमान उंचावणं हा ग्राम उदय से भारत उदय या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं नंदुरबार जिल्हा कृषी विकास अधिकारी YC कोरडे यांनी या ग्राम किसान सभेत सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून शेतीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली. तसंच शेतीविषयक वाचन साहित्याचं वाटप करण्यात आलं. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती आणि सल्ला, त्याचप्रमाणे ई-मार्केटच्या माध्यमातून उत्पन्नाची विक्री या माहितीचा युवा शेतकऱ्यांनी उत्साहानं लाभ घेतला. विविध योजनांच्या माहिती संदर्भात साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचे आम्ही योग्य प्रकारे अवलंब करून आम्ही ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या ग्राम किसान सभेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. ज्या पद्धतीने मी शेती करायला लागले त्याच पद्धतीने इतर महिलांनी आणि युवतींनी सुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाचे आणि आपल्या देशाचा विकास होईल. कोकणात चैत्राच्या पहिल्या पंधरवड्यात विविध देवदेवतांच्या जत्रांना सुरुवात होत असते. रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावच्या क्षेत्रपाल असलेल्या भैरवनाथाच्या जत्रेला सुरुवात झाली. अनेकविध परंपरांचा ठेवा असलेल्या या जत्रेत मुस्लिम समाजातल्या पीर बाबांनाही गाऱ्हाणं घालून बोलावलं जातं. हे या जत्रेचं वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्ह्यात श्री मल्लिकार्जुनाच्या डोंगराच्या कुशीत गोरेगावच्या बाजारपेठेलगत हे भैरवनाथाचं मंदिर आहे. चैत्र शुद्ध एकादशीला कुरवडे इथली मानाची पालखी मंदिरात आल्यानंतर जत्रेला सुरुवात होते. या जत्रेत बगाडावर फिरणारी लाट म्हणजेच 24 हात लांबीचं अर्जुन वृक्षाचं खोड असतं. या लाटेला पांढऱ्या रंगानं रंगवून दिवसभर भक्तांचे पूर्ण झालेले नवस श्रीफळ वाढवून फेडले जातात. ही लाट आणताना प्रत्येक जातीच्या लोकांना वेगवेगळी कामं दिली जातात. त्याप्रमाणे नवस फेडण्याचा मान बुरुड समाजाला दिला जातो. सोनारांना देवळावर अलंकार आणि वस्त्र चढवण्याचा आहे. लाट फिरण्याचा मान आहे तो गवळी समाजाला पुढच्या शेड्या करता आहे आणि मागच्या शेड्या करता चांभार समाजा करता आहे. तसंच रात्री 12 वाजता विनाडची काठी आल्यानंतर फक्त महाले भावकी ही फक्त ती लाट फिरवली जाते. ही लाट बगाडावर चढवल्यानंतर तिच्या 5 प्रदक्षिणा केल्या जातात. रात्री भिनाड गावाची काठी आल्यानंतर छबिना सुरू होतो आणि उत्तर काठी नाचवून उत्सवाची सांगता होते. या जत्रेचं विशेष महत्त्व म्हणजे जत्रेत मुस्लिम समाजातल्या पीर बाबांनाही गाऱ्हाणं देऊन बोलवलं जातं. हा इथल्या पूर्वजांनी रचलेल्या एकात्मतेचा पाया आहे. आज हनुमान जयंती आहे. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात आज हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या निद्रिस्त अवस्थेतल्या भद्रा मारुती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यानं मंदिर प्रशासन सज्ज झालंय. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसंच आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या असून खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. परिसर स्वच्छ राहावा या उद्देशानं औरंगाबाद ते खुलताबाद या रस्त्यावर एका सामाजिक संस्थेनं तात्पुरत्या स्वरूपाच्या 200 कचरा पेट्याही बसवल्या आहेत. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष करून मराठी इतिहासात सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. मुठभर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून ते दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत त्यांनी घोडदौड करून राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यात करण्यात आलं आहे.
चायना मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉय आणि पी.व्ही. सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. काल झालेल्या सामन्यात प्रणॉयनं मलेशियाच्या डेरेन ल्यूचा 21-10, 21-15 तर सिंधूनं चीनी तायपाईच्या चीन ह्यूचा 21-9, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा सामना चेन लॉंग तर सिंधूचा सामना थायलंडच्या खेळाडूशी होणार आहे. महिला दुहेरी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोपन्ना जोडीनंही चीन तायपाईच्या जोडीचा 21-12, 21-12 अशा गेममध्ये काल पराभव केला. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढली. परकीय गुंतवणुकीमध्ये भारत चीनच्या पुढे. नव्या उद्योजकांच्या समस्या निवारणासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून स्टार्टअपसाठी ट्विटर सेवा सुरू. उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट हटवली. केंद्र सरकार निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार. राज्यातल्या 40 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह मुंबईतल्या 15 रेल्वे स्थानकांवर एक्सेलरेटर वायफाय सुविधा उपलब्ध होणार. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. आणि चायना मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणॉय आणि पी.व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.